मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला ज्या आहेत त्या माता भगिनींना आम्ही त्या ठिकाणी सूचना केल्या होत्या। त्यानुसार जवळपास 1,20,00,000पेक्षा अधिक महिलांची KYCची प्रक्रिया 100% पूर्ण झालेली आहे आणि 50 लाखापेक्षा अधिक अशा महिला आहेत ज्यांची साधारणपणे 60% ही जी प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे। मधल्या कालावधीमध्ये अतिवृष्टी असेल, पूर परिस्थिती असेल, अवकाळी पाऊस असेल, म्हणजे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जो पाऊस झालेला आहे तो साधारणपर्यंत जवळपास 5 ते 10 नोव्हेंबर पर्यंत पाऊस सुरू होता। बऱ्याचशा ठिकाणी पुराची परिस्थिती सुद्धा होती, अतिवृष्टी सुद्धा झाली आणि त्या ठिकाणी महिलांचे काही असणारे कागदपत्र असतात, काही दाखले असतात, तर ते त्यांना म्हणजे पुराच्या परिस्थितीमध्ये सुद्धा तिथं काही भरपूरशा लाभार्थ्यांनी गमावलेले आहेत। त्या दृष्टिकोनातून आणि त्याचबरोबर ज्या विधवा महिला आहेत किंवा ज्या एकल महिला आहेत म्हणजे ज्यांचे वडील वारलेले आहेत पण डिवोर्स झालेला आहे किंवा अशा पद्धतीच्या ज्या काही बाबी आहेत तर त्याच्यामध्ये त्यांचीही त्याच्यामध्ये विनंती होती, सूचना होती। मधल्या कालावधीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि आदरणीय दादांच्याकडे सुद्धा त्या संदर्भातली चर्चा करण्यात आली आणि 31 डिसेंबरपर्यंत आपण KYC करण्याची मुदत ही वाढवत आहोत। तर लाडक्या बहिणींनो, तुमच्याकडे KYC करण्यासाठी फक्त 6 दिवस उरले आहेत। जर तुम्ही 31 डिसेंबरच्या आत हे काम केलं नाही तर जानेवारी 2026 पासून तुमचे पैसे कायमचे बंद होऊ शकतात। आणि लक्षात घ्या, जानेवारी 2026 पासून प्रत्येक महिन्याला 2100 रुपये मिळणार आहेत। जर तुम्ही KYC आणि आधार सीडिंग या दोन्ही गोष्टी केल्या नाही तर वाढीव हप्ता तुम्हाला मिळणार नाही। नक्की काय करायचं आहे आणि हा रेड अलर्ट कोणासाठी आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये बघूया। तर सर्वात आधी गव्हर्नमेंटने KYC करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर दिली होती, ती नंतर वाढून आता 31 डिसेंबर 2025 केली होती। त्यामुळे आता हिशोब केला तर तुमच्याकडे फक्त 6 दिवस उरले आहेत। हे लाईटली घेऊ नका, कारण हा लास्ट चान्स असू शकतो। सरकारी आकडेवारीनुसार अजूनही जवळपास 40 लाख लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांची KYC पेंडिंग आहे। लक्षात ठेवा, जर 31 तारखेपर्यंत तुमची KYC कंप्लीट झाली नाही तर पुढच्या महिन्याचा हप्ता अकाउंटमध्ये येणार नाही। आता तुम्ही म्हणाल, दादा मला तर महिन्याला पैसे येत आहेत, मग मी का घाबरू? असं समजू नका। बऱ्याच लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही आहे आणि त्याचं मुख्य कारण हे KYC फेल्युअर आहे। त्यामुळे आजच पोर्टलवर लॉग इन करा आणि तुमचं स्टेटस चेक करा। जिथे जर पेंडिंग फॉर व्हेरिफिकेशन किंवा रिजेक्टेड असं दिसत असेल तर लगेच अंगणवाडी सेविका ताईकडून करेक्ट करून घ्या। जर स्टेटस अप्रूव्ह दिसत असेल तर तुम्ही सेफ आहात। आणि एक अजून महत्त्वाची गोष्ट, फक्त पोर्टलवर KYC करून चालणार नाही, तुमचं बँक अकाउंट आधार सीडेड असलं पाहिजे, म्हणजेच DBT ॲक्टिव्ह असलं पाहिजे। जर बँकेत आधार कार्ड लिंक नसेल तर सरकारने कितीही पैसे पाठवले तर ते तुमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होणार नाहीत। त्यामुळे उद्याच बँकेत जाऊन एकदा कन्फर्म करा की तुमचं DBT चालू आहे का। 31 डिसेंबरची वाट बघू नका, आजच हे काम संपवा। तुमचं स्टेटस काय दाखवत आहे, अप्रूव्ह की पेंडिंग, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे आपण त्यावर सोल्युशन काढू। आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या फॅक्ट्स मराठी यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा।